काल आपण लॉग टेबल मध्ये मॅन्टिसा कसा बघायचा एखाद्या संख्येचा ते बघत होतो. काही नंबरचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसा बघून पुन्हा लॉग, त्या संख्येचा लॉग, एखाद्या संख्येचा लॉग म्हणजे काय असतो हे काल मी सांगितलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा यांची बेरीज म्हणजे लॉग. कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढायची आणि मॅन्टिसा कसा बघायचा हे काल आपण बघितलेलं आहे काही नंबरच्या बाबतीत. आज मी फळ्यावरती नंबर लिहिलेले आहेत, काही नंबर लिहिलेले आहेत, 7 नंबर लिहिलेले आहेत एकूण, आणि प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स, मॅन्टिसा आणि त्याचा लॉग. आता हे समजावून देतो तुम्हाला परत एकदा. आता हा पहिला नंबर जो आहे 0.4766. आता पॉईंटच्या मागं कोणताही अंक नाही, त्यामुळे ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स मायनस असते, म्हणजे बार वन कॅरेक्टरिस्टिक बार 1. आणि मॅन्टिसा कसा बघायचा तर ह्या पुस्तकात कसा बघायचा ते मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. लॉगॅरिथम पानामध्ये बघा, लॉगॅरिथम पानामध्ये 47चा 6 47चा 6 10 ते 99 हे जे अंक आहेत इथं 47 कुठं आहे बघा, पहिल्यांदा 47. त्याच्या पुढं 6 नंबरचा कॉलम, तिथं फिगर आहे 6776. आणि पुन्हा मेन डिफरन्समधला 6 नंबरचा कॉलम आहे, त्याच्या पुढं आहे 5, म्हणजे 6776 अधिक 5 ह्यांची बेरीज करायची असते. 6776 अधिक 5 म्हणजे 76 अधिक 5 म्हणजे 81. मॅन्टिसा नेहमी दशांश अंकाच्या पुढं लिहायचा असतो. 0.6781 हा 47.66 मध्ये झाला मॅन्टिसा. आणि कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा ह्या दोन्हींची बेरीज केली, बार 1 प्लस 0.6781 म्हणजे आपल्याला मिळतं बार 1.6781. हा 0.4766चा तो बार 1.6781 हा लॉग झाला. नेहमी लक्षात ठेवा, पॉईंटच्या मागचा अंक ही कॅरेक्टरिस्टिक्स असते आणि पॉईंटच्या पुढचे 4 अंक त्या संख्येचा मॅन्टिसा असतो. दुसरी संख्या बघा, 0.025 म्हणजे 0.025. पॉईंटच्या पुढं, पॉईंटच्या मागं कोणताही अंक नाही, त्यामुळे ह्याची पण कॅरेक्टरिस्टिक्स मायनस असणार. पॉईंटच्या पुढं किती झिरो आहेत, 1 झिरो आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, त्यामुळं 1 अधिक 1 2 झालं, पण कॅरेक्टरिस्टिक्स मायनस. बार 2 वाचताना बार 2 वाचायचं. आणि पहिल्या उभ्या कॉलममध्ये 25 कुठं आहे बघायचं. 25च्या पुढं कोणताही अंक नसल्यामुळं 25चा झिरोमध्ये बघायचं. 25चा झिरोमध्ये 39 आणि कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा ह्याची बेरीज केली की बार 2.3919 म्हणजे 0.025चा लॉग बार 2.3919. परत सांगतो, पॉईंटच्या मागचा अंक ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पॉईंटच्या पुढचे 4 अंक हे त्या संख्येचा मॅन्टिसा आहे. इथं बघा 0.6993 हा नंबर आहे. पॉईंटच्या मागं कोणताही अंक नाही, त्यामुळं कॅरेक्टरिस्टिक्स मायनस असणार. पॉईंटच्या पुढे एकही झिरो नाही, त्यामुळं ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बार 1. 69 पहिल्या लॉग टेबलमध्ये 69 अंक बघायचा, त्याचा 9 आणि 3 मध्ये, पहिल्यांदा 9 मध्ये. आता 69 हुडकायचा आधी पहिल्यांदा 10 ते 99 मध्ये 69 येत आहे. 9 मध्ये अंक आहे 84 45 आणि 3 मध्ये आहे 2. मेन डिफरन्स 3 मध्ये आहे 2. 84 45 अधिक 2 84 47. मग ह्या दोन्हींची बेरीज केली की बार 1.8447 म्हणजे 0.6993चा लॉग बार 1.8447.
ह्या पहिल्या काही संख्या ज्या घेतल्यात मी 5, ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स मायनस असणार आहेत. म्हणजे इथं झिरो बघा, ह्या संख्येमध्ये बघा 1 2 3 झिरो आहेत, 3 झिरो आहेत म्हणून हे जे कॅरेक्टरिस्टिक्स मायनस बार 4 झिरो मोजायचे, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, बार 4 कॅरेक्टरिस्टिक. आता पहिल्या उभ्या लॉग मॅट्रिक्स ओळखताना पहिल्या 2 संख्येचा एक गट, नंतर 2, नंतर 1. 60चा 2 1 मध्ये बघायचं. मग लॉगॅरिथममध्ये 60 कुठे आहे बघायचं, पहिल्या टेबलला, पहिल्या कॉलममध्ये 60 बघितलं. 60चा 2 मध्ये आहे बघा 77 96 आणि 1 मध्ये 1, 77 96 अधिक 1 म्हणजे 77 97, 77 97. ह्या दोन्हींची बेरीज केली की 12.77 हा 0.000621चा तो लॉग झाला. इथं एक संख्या आहे बघा, 4 झिरोज आहेत, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक्स बार 5, 55 56. पहिल्या उभ्या कोलामध्ये 55 बघा, नंतर 5, नंतर 6. 55 बघायचं, पहिल्या उभ्या कोलामध्ये 55, नंतर तो 5 मध्ये बघायचा अंक किती आहे, 74 43 आहे, आणि पुन्हा पुढच्या मेन डिफरन्स 6 मध्ये 5 आहे. 74 43 अधिक 5 74 48, 74 43 अधिक 5 74 48. हे पॉईंटच्या पुढे दिले. ह्या दोन्हींची बेरीज केली की 5.74 48 हा 0.00005556चा तो लॉग झाला. आता प्लस कॅरेक्टरिस्टिक्स असणारे मी शेवटी 2 अंक दिलेले आहेत. काल आपण प्लस कॅरेक्टरिस्टिक्स असणारे बघितले होते, पण लहान संख्या बघितल्या होत्या. आता ह्या जरा मोठ्या संख्या घेतल्या, 4 अंकी संख्या घेतल्या. 5279. आता 5279 हे अंक किती आहेत, 1 2 3 4 4 अंक आहेत. मी तुम्हाला सांगितलं अंक मोजायचे, पूर्णांक असेल तर अंक मोजा, त्यातून 1 वजा करा. 1 वजा केला की 4तून 1 गेला की किती राहिले, 3. ही ह्या 5279ची ही कॅरेक्टरिस्टिक झाली. नंतर 52चा 7 9, पहिल्या उभ्या कॉलममध्ये 52 बघायचं, 7 मध्ये 72 18 आहे, आणि 9 मध्ये पुढच्या मेन डिफरन्स 9 मध्ये आहे 7, म्हणजे 72 18 अधिक 7 72 25, 72 25 हा झाला मॅन्टिसा. मग ह्याची बेरीज केली तर 3.72 25, म्हणजे 5279चा लॉग किती, तर 3.72 25. शेवटची संख्या बघा इथं 71 72, म्हणजे 7172. कुठेही पॉईंट नाही, म्हणजे 1 2 3 4 अंकी संख्या ही कॅरेक्टरिस्टिक्स ह्याची सुद्धा 3. 71चा 7 आणि 2, पहिल्या उभ्या कॉलममध्ये 71 बघा, 7 तिथं आहे 85 55, आणि 2 मध्ये 1 85 55 अधिक 1 85 56. हे पॉईंटच्या पुढे लिहायचे अंक, मॅन्टिसाचे अंक हे पॉईंटच्या पुढे लिहायचे. ह्याची बेरीज केली हे 3.85 56 हा 71 72 संख्येचा लॉग झाला. तर कोणतीही संख्या असली तर फायनल लॉग जो असतो, म्हणजे दशांशचिन्हाच्या अलीकडचा अंक ती कॅरेक्टरिस्टिक्स असते, दशांशचिन्हाच्या पुढचे अंक हा त्या संख्येचा मॅन्टिसा असतो. फायनल लॉग ह्या संख्येचे लॉग जर म्हणलं तर असं म्हणता येईल 0.4766चा लॉग बार 1.6781, 0.925चा लॉग बार 2.3979, तसं 71 72चा लॉग 3.85 56. आता हे आपण लॉग बघतोय, प्रत्यक्ष गणित सोडवताना तुमचं अजून म्हणजे परफेक्ट दृढीकरण म्हणतो त्याला, परफेक्ट तुम्ही होत जाल. लॉग टेबल वापरणं तसं फार सोपं आहे.
आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला पहिल्याच पिरियडला सांगितलं होतं. लॉग टेबल का वापरायचं आहे तर कॅल्क्युलेटर वापरायला बोर्ड परवानगी देत नाही 12वीपर्यंत, म्हणून आपल्याला लॉग टेबल्स वापरायचं आहे आणि लॉग टेबलच्या सहाय्यानं कॅल्क्युलेशन करायची आहे. तर आता गणित आपण घेऊ डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल. एखादं भागाकाराचं, एखादं गुणाकाराचं, एखादं वर्गमुळाचं किंवा एखाद्या वेगळ्या सूत्राचं गणित आपण सोडवायचं आहे. आता साधं एक गणित घेतो बघा. (37.6 भागिले 28.4) हे जे उत्तर आपल्याला लॉग टेबलच्या सहाय्यानं काढू. हा भागाकार आपल्याला सोडवायचा. आता या भागाकाराचं उत्तर लॉग टेबलच्या सहाय्यानं काढताना ह्या दोन संख्येचा भागाकार आहे हे लक्षात घ्या. आणि आता लॉज ऑफ लॉगॅरिथम जे 3 शिकवले ते पहिल्या तासाला ते आठवा. म्हणजे दोन संख्येचा गुणाकार असेल लॉग ऑफ ए इंटू बी असं जर असेल तर काय करायचं असतं तर लॉग ए प्लस लॉग बी. दुसरा नियम आहे लॉग ए भागिले बी असेल, ए भागिले बी. ए आणि बी हे संख्ये तर त्याचं उत्तर म्हणजे पुढं लिहिलं होतं आपण लॉग ए मायनस लॉग बी. तर दुसरा नियम जो आहे तो इथं वापरायचा. ह्या दोन संख्येचा भागाकार सोडवायचा. आता ह्याचं उत्तर समजा आपण एक्स मानलं, एक्स मानलं तर लॉग एक्स हे सोडवायचं कसं तर लॉग एक्स. आता ए भागिले बी या संख्या आहेत असं समजा. मग लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे इथं कसं होणार लॉग 37.6 मायनस लॉग 28.4. लॉग 37.6 मायनस लॉग 28.4. आता मगाशी आपण जवळजवळ 9 संख्येचे लॉग लिहिले होते. इथं बघा ही संख्या किती अंकी आहे तर 2 अंकी आहे. पॉईंटच्या पुढचा अंक मोजायचा नसतो, पॉईंटच्या मागचे अंक मोजायचे. 1 2 2 अंकी आहे. कॅरेक्टरिस्टिक किती 1. मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉग टेबलचं लॉग पान काढायचं. 37 ही संख्या हुडकून काढायची. कट होईल ना. 37.6 37चं 6 मध्ये बघा 37चं 6 मध्ये 0 1 2 3 4 6 57 52. एकदा लॉग तुम्ही बघितला ह्या संख्येचा लॉग बघितला की परत इथं लॉग हा शब्द लिहायचा नाही. आपण ह्या संख्येचा लॉग बघितलेला आहे. 28.4 ह्याची कॅरेक्टरिस्टिक ही संख्या किती अंकी आहे 2 अंकी. कॅरेक्टरिस्टिक 1. 28चा 4 मध्ये बघायचं. 28 0 1 2 3 4 45 33. तेव्हा ह्यांची वजाबाकी आता आडवे अंक असल्यानंतर वजाबाकी जर जमत नसेल तर हे उभं मांडून घ्या. म्हणजे 1.5752 वजा 1.4533 यांची वजाबाकी करायची. तेव्हा 12तून 3 गेले 9, 5तून 4 गेला 1, 7तून 5 गेले 2,
5 4 गेला 1, 1 आणि 0. ह्यांची वजाबाकी केली की तुम्हाला 0.1219 ही लॉगची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला लॉग एक्सची किंमत मिळाली. शेवटी एकच अंक मिळतो तुम्हाला. आता हे म्हणजे उत्तर नव्हे. एक्स म्हणजे ह्या संख्येचा तुम्हाला अँटीलॉग बघावा लागतो. अँटीलॉग 0.1219. आता जसं लॉगॅरिथमचं पान आहे, हे लॉगॅरिथमचं पान आहे, त्याच्या मागच अँटी लॉगॅरिथमचं पान आहे. अँटी लॉगॅरिथम लॉगॅरिथम जो बघणार आहे आपण लक्षात घ्या, तो ह्या 4 अंकाचा बघणार आहे. दशांश चिन्हाच्या पुढचे जे 4 अंक असतात त्याचाच अँटी लॉगॅरिथम बघायचा असतो. दशांश चिन्हाचा मागचा अंक जो आहे तो दशांश चिन्ह देण्यासाठी वापरायचा असतो. दशांश चिन्हाच्या पुढचे 4 अंक जे आहेत त्याचा अँटीलॉग बघणार आहे. आणि लॉगसारखाच नियम कसा, तर पहिल्या 2 अंकाचा एक गट, नंतर एक गट, नंतर एक गट. मग अँटी लॉगॅरिथममध्ये बघा, पहिला उभा कॉलम जो आहे 0.00 आहे, तसंच हुडकत जावा. 0.12 कुठं आहे बघा, 0.12 इथं आहे पहिल्या उभ्या कॉलममध्ये. 0.12च्या पुढं 0 1 मध्ये आहे 13 21 आणि 9 मीन डिफरन्स 9 मध्ये 3 ही संख्या आहे. 13 21 अधिक 3 हे झालं 13 24. 13 21 अधिक 3 ह्या 4 अंकाचा अँटी लॉगॅरिथम झाला 13 24. आता दशांश चिन्ह कुठं द्यायचं ह्याला, तर पॉईंटच्या मागं किती आहे, 0 आहे. हे नेहमी 0 येईल असं नाही बरं का. पॉईंटच्या मागं 1 येतो, कधी 2 येतो. आता आपण जसं गणितं सोडवत जाऊ तसं तुम्हाला कळत जाईल. इथं 0 आहे. इथं जी किंमत असते, इथं जो अंक असतो त्या अंकामध्ये 1 मिळवायचा. इथं 0 आहे, 0 मध्ये 1 मिळवा. 0 अधिक 1 1. समजा इथं 1 असतं 1, तर 1 मध्ये 1 मिळवायचं. 1 अधिक 1 2. आता इथं 0च आहे, त्यामुळे 0 अधिक 1 1. म्हणजे मग डाव्या बाजूनं अंक मोजत जायचं. हा पहिला अंक, म्हणजे याचा अर्थ इथं 0 आहे, म्हणजे पहिल्या अंकानंतर दशांश चिन्ह घ्यायचं. आणि हे त्याचं फायनल उत्तर झालं. म्हणजे 37.6 भागिले 28.4 ह्याचं उत्तर लॉग टेबलनं 1.324 येतं. बघा, ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा. दोन्ही लॉगची वजाबाकी का केली, तर भागाकार आहे म्हणून. दोन्ही लॉगची वजाबाकी केली, तुम्हाला हे मिळालं. शेवटची संख्या 0.1219 मिळाली. हा लॉग आहे. तुम्हाला ह्याचा अँटीलॉग बघावा लागतो. एक्स बरोबर अँटीलॉग 0.1219. अँटीलॉग हा लॉगसारखाच बघायचा. दशांश चिन्हाच्या पुढचे जे 4 अंक आहेत त्याचे 3 गट करायचे. पहिल्या 2 अंकाचा एक गट, नंतर 1 नंतर 1. हे मीन डिफरन्समध्ये जातं. 0.12 हुडकायचं पहिल्या उभ्या कॉलममध्ये, नंतर 1 मध्ये किती किंमत आहे बघायची आणि मीन डिफरन्समधल्या 9ची किंमत त्याच्यामध्ये ॲड करायची. तर 13 24 उत्तर मिळालं. आणि पॉईंटच्या मागं 0 असल्यामुळं दशांश चिन्ह इथं आलं 1.324. आणखी एक गणित आपण घेऊ. सोपं गणितच घेऊ. गुणाकाराचं गणित घेऊ. आता पहिल्यांदा भागाकाराचं गणित झालं आणि सुरुवात आपण सोप्यापासून करतोय. आणि पहिल्या पिरियडला मी सांगितलं होतं, म्हणजे सोपं जर असेल, खूप सोपं, म्हणजे 50 गुणिले 2 असं असेल, तर हे बघण्यासाठी 50 गुणिले 2 असेल तर 100 उत्तर येतं, हे आपल्याला माहीत आहे. हे बघण्यासाठी लॉग टेबल वापरायचं नाही. किंवा 50 भागिले 2 असं असेल, 50 भागिले 2,
तर ह्याचं उत्तर आपण 2 भागून 25 येतं आपल्याला माहीत आहे, तिथं लॉग टेबल वापरायचं नाही. साधा गुणाकार जर करायचा असेल समजा एखाद्या संख्येचं 3.14 समजा गुणिले 5.16 असं आहे. दुसरं गणित 3.14 गुणिले 5.16 ह्याचं उत्तर आपण एक्स येतं असं जर मानलं समजा, हे लिहायला बरं पडतं. लॉग एक्स बरोबर लॉग 3.14. आता गुणाकार असल्यामुळं बेरीज लॉग 5.16 3.14. ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? तर ही एक अंकी संख्या आहे, पॉईंटच्या मागं एकच आहे, कॅरेक्टरिस्टिक 0. 31चा 4 मध्ये 31चा 4 मध्ये लॉग बघायचा. आता एक लक्षात घ्या, लॉगॅरिथम अँटी लॉगॅरिथम ज्यावेळी वापरत असतो त्यावेळी आपण नेमकं लॉगच बघतोय का? बऱ्याच वेळा आपण अँटी लॉगॅरिथम बघतो लॉग म्हणून, तर इथं खात्री करायची लॉगॅरिथम 31चा 4 मध्ये पहिल्या उभ्या कॉलममध्ये 31 बघा, 4 मध्ये किंमत आहे 49 69 अधिक 5.16 कॅरेक्टरिस्टिक किती? 0, एक अंकी संख्या कॅरेक्टरिस्टिक 0. 51चा 6 मध्ये पहिल्या उभ्या कॉलममध्ये 51 बघा, त्याचा 6 मध्ये किंमत किती आहे? 71 26 71 26. ह्यांची बेरीज करू, ह्यांची बेरीज. आता बेरीज करताना उभं मांडलं पाहिजे, काय नाही. 9 6 15, चला 1 2 आणि 1 3 आणि 6 9, 1 आणि 9 10, चला 1 8 4 12, चला 1 0 0 1 म्हणजे तर 1 आहे. ही बेरीज व्यवस्थित करायची. बेरीज 9 6 15, चला 1 3 आणि 6 9, आता चला याला 1 आणि 9 10, चला 1 8 आणि 4 12, इथं 1 1. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स बरोबर ह्याचा काय बघायला पाहिजे तुम्हाला? अँटीलॉग. एक्स बरोबर अँटीलॉग. शेवटी जी संख्या मिळते सर्व बेरजा वजाबाक्या करून जी म्हणजे काय असेल ते शेवटी जी संख्या मिळते तिला अँटीलॉग बघायचा असतो. 1.2095. अँटीलॉग बघताना मगाशी सांगितलं दशांशाचे पुढचे 4 अंक आहेत, त्याचे 3 गट करा. 20चा 9 5, 20चा 9 5. अँटीलॉगॅरिथमचं पान काढायचं. अँटीलॉगॅरिथमचं पान काढायचं. 0.20 पहिल्या उभ्या कॉलममध्ये बघायचं. 0.20 नंतर त्याचं 9 मध्ये संख्या आहे 16 18 आणि मीन डिफरन्स 5 मध्ये 2 आहे. 16 18 अधिक 2 म्हणजे 16 20. पॉईंटच्या मागं मगाशी 0 होता, आता 1 आहे. 1 मध्ये 1 मिळवा. 1 अधिक 1 किती झाले? 2. मग डाव्या बाजूला अंक मोजत जायचं. हा पहिला, हा दुसरा. 2 अंकानंतर दशांशनं द्यायचं. पॉईंटच्या मागचा जो अंक असतो तो दशांशनं कुठं द्यायचं ते सांगतो. पॉईंटच्या मागे 1 आहे म्हणजे 2 अंकानंतर दशांशनं द्यायचं. हे त्याचं उत्तर झालं. 3.14 गुणिले 5.16 ह्याचं उत्तर 16.20. हे लॉग टेबलनं आलेलं उत्तर आहे. कॅल्क्युलेटर इतकं अचूक उत्तर येत नसतं, पण त्याबरोबर कॅल्क्युलेटरच्या जवळपास ते उत्तर असतं, एवढं लक्षात ठेवा. आज आपण इथंच थांबूया.